आणि 16 अध्यायामध्ये मोक्ष प्राप्तीसाठी आणि आपल्या कल्याणासाठी, सुख भोगण्यासाठी आणि दुःख संपवण्यासाठी, कर्मातून बाहेर येण्यासाठी आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी जे ज्ञानोबरायानं ओवीच्या माध्यमातून शब्दातून आपल्याला जागवलेलं, मन आणि बुद्धी जागी नाही आपली. अविद्येच्या निद्रेत मन झोपलेले आहे. ही निद्रा तरी जाते रात्र दिवस, पण ही निद्रा नाही जात. म्हणून अविद्येच्या अंधारामध्ये जेव्हा अंतःकरण प्रवाहित होतं आणि देहाला माझं म्हणत राहतं, तेव्हा दुःखच भोगावं लागतं. हा नियम आहे अविद्येचा. नियम म्हणा किंवा फल म्हणा, शक्ती म्हणा, तिची ती दुःख देते ती अविद्या. आणि अविद्या मरते ती ब्रह्मविद्या. अविद्येला मारती ती ब्रह्मविद्या. जीव तरतो ब्रह्मविद्या. तेव्हा म्हणून तत्संगतीमध्ये स्वरूपाची प्रतीती होती आणि संसारामध्ये खोट खरं वाटतं. परमार्थामध्ये खरं कळायला लागतं आणि शेवटी खरं होता येतं. असं नाना रूपानं माऊलींना ज्ञानोबरायानं चिंतन करून जगातल्या जीवाला, जगत भावाला बंधन केलं. जीवाचं कल्याण झालं, अंतःकरण बेभान झालं, मन राम झालं. जेव्हा मन राम होत तेव्हा परमार्थ सफल होतो आणि बुद्धी आपल्या देहाला, धरलेल्या देहभावाला सोडून देते. अनात्म्याचा संबंध तिथं संपला जातो. त्याला मोक्ष नाव येतं वेदांतात. हे अध्यात्मशास्त्र इथं कथा नाही का? ही अज्ञानाची व्यथा घालणारं अध्यात्मशास्त्र ओवीच्या माध्यमातून, ज्ञानोबरायांच्या बोधातून ही ज्ञानसंपत्ती जेव्हा हृदयामध्ये स्थगित होती, तेव्हा हृदय मंदिर होतं आणि परमात्मा प्रगट होतो. तेव्हा परमार्थाचा शेवट चांगला होतो. म्हणून गीता काय सांगते, ज्ञानेश्वरी काय बोलते, गाथा काय सांगतो, की जोपर्यंत बुद्धीला अवलोकन होत नाही तोपर्यंत आपलं समाधान नाही होत, नाही होऊ शकत. त्याच एकाग्रता आणि समाधान ही व्याख्या आहे. पण समाधानाची स्थिती ही मोक्षात आहे, ज्ञानात आहे, वेदात आहे, गुरु सोबत आहे, चिंतनाच्या माध्यमात आहे, श्रवणाच्या बोधात आहे, वेदाच्या गाभाऱ्यात आहे आणि गीतेच्या श्लोकात आहे समाधान. बाकी कुठं नाही समाधान. समभाव. विषमभाव संसार आहे. तुम्ही लई घाण बाबा. ती वृत्ती घाणेरडी असते. त्यांना वाटतं आम्ही परमार्थ करायला, आम्ही याऊ करायला, आम्ही त्याऊ करायला. काय भीक मागण्यासाठी परमार्थ करते सतत. उद्धार होण्यासाठी परमार्थच नाही, विकोण करण्यासाठी सत्संगच नाही, अध्यात्माचं माध्यमच नाही आणि बुद्धीला भगवंताचा संगमच नाही आणि यांच्या परमार्थामध्ये चवच नाही. चव कर्तेपणाच्या भावातून केलेले जीवी क्रिया, संसार, कर्म, माती, दगड काय जे असेल कर्तेपणा, अंबा सोबत ठेवायचा, देवा वाढवायचा, अंतःकरणात मन साठवायचा, पाप पुण्याला गोळा करायचं, देहाला माझं म्हणायचं, जगताकडे बघत बसायचं आणि खोट्याला कुरवाळा
पाळायचं, करायला सोडून द्यायचं. अरे काय हे परमार्थ? काय शेंडानं बुड? कर्म करा, पुण्य करा, भोगाला या, गर्भात जा, नो म्हणे सडा. अरे बापरे, कळत नाही. कधी कळणार? ताटी संपवली, बुद्धी नाटी वाहिली तरी कळना. खोटं काय आणि खरं काय, सत्य काय मिथ्या काय, तू काय मी काय, तू म्हणजे कोण, मी म्हणजे कोण? ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे तर मी देह का वाटत? मी जर देह नाही, हा जर विकारी आहे, ते वरच्यावर वाढतो, ह्याचं वय व्हायला, हे झिजायला, ह्याची शक्ती क्षीण व्हायली, ह्याचं प्रेम वाढायला, उतू यायला, मन मातीत चाललं, बंधन तयार व्हायला, मुक्ती बाजूला चालली, शक्ती बुद्धीत यायली, भगवंताची भेट राहून चालली आणि ही खोटी भेट वाढायली. कळस ना, काहीच कळना. हे मरणार दिसून खोट असणार, हे आऊट हात सांगितले, आता पुढे इथेच आहे, 3.5 हाताचं हे दिसणार, किती जीव घ्यायला. माझा देह मी छाया. अरे माशाच्या गोळ्याला नाव दिलं का गर्भातून त्याला शिक्का देऊन बाहेर आलं? काहीच नाही. आणि त्या नावाचा अभिमान. जिथं नाम आणि रूपाचा संबंध नाही ते परब्रह्म आहे. नाम रूप रहित आमचं रूप आहे आणि आम्ही नावात आहे. कशाचा कशाला मिळ नाही. हे नामरूप पुन्हा राहतं का? नाही. जेव्हा ते बामण म्हणतो बाप आजा पंजा सांगा, आपण सांगतो बाप आजा आणि पंजा, त्याच्या पुढचं ते म्हणतं माहित नाही. वस्तुस्थिती नाव कुठे गेलं मग तुमचं? मग ह्या नावाला का धरायचं? माहित नाही आम्हाला पंजाचं पुढचा कापर पंजा म्हणतात लोक ते. मग नामरूप हरपून जात. ते नामरूप मायेचं असतं आणि त्या नामरूपामध्ये मन फसत. आणि मग जे आपलं रूप आहे स्वरूप आहे त्याला नामाने नाही रूपही नाही. मी तर अरूप आहे, माझं खरं स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी चित्त जेव्हा एकाग्र होत, चिन्मय होत, तेव्हा देहाचं मन कोणाला येत? पण चिन्मयता प्राप्त नाही, देहमयता जात नाही, वृत्तीचा लय होत नाही, तिचा बाध होत नाही, आणि ती वृत्ती थांबतच नाही, शांत होतच नाही, आणि तिला मी कोण कळतच नाही, आणि ती परब्रह्मापाशी राहतच नाही, ती जगताला सोडितच नाही, तिच्यातलं पाप पुण्य कुणी काढतच नाही, तिच्यातला मोह कुणी टाकून शकतच नाही, परमार्थाला दम नाही, हातात काही उरतच नाही. कोणचा परमार्थ आहे कळत नाही. म्हणूनच ज्ञानेश्वरी अमृतानुभव वेदांत विचार सागर साधू संघ सत्संग वेदांत अध्यात्मशास्त्राकडं जेव्हा बुद्धीचं आगमन होत तेव्हा खऱ्या परमात्माचं दर्शन होत. जगताचं भान संपल्या जात, त्याचं नाव वेदांत शास्त्र. काल बोलले त्या सुनील छिद्रवारला दागिना कळतो, सोनं माहित नाही. अरे राम, दागिना आवडतो पण कशाचा बनणं माहित नाही. कथा आवडती पण ती कुणाची ते कशी बनली आणि ते कथाचा राम कोण आहे माहित नाही. वारे कथा
कोण नको म्हणते, पण अज्ञानाची व्यथा कधी घालणार? बऱ्याच वेळ बोलला तुम्हाला का येऊ का? नाही मी संपलेलं आहे जगात. हे थोडंफार कुठं बोलते 4-5 वळी 10 वळी वगैरे चटरम बटरम शेंडाना पुढे भाग सोडून द्या. जिथं असेल त्याला नमस्कार. म्हणून एक वाक्य टेबल सांगते आणि विषयाकडे येते. शिवपुराण कुठं लावायचं म्हणे, लाव बाप्पा म्हणे, कुठं काय काय पुराण लावायचं. अशी कथा आहे. त्यांचं रामायण आहे, त्या रामाचं स्वरूप काय समजून घ्यायला पाहिजे आणि त्या रामाचा स्पर्श बुद्धीला झाला पाहिजे. त्याला ज्ञानाचा उत्कर्ष म्हणते. स्पर्श उत्कर्ष. देहाचा स्पर्श करून कथा कवर ऐकायची. मनुष्य तर झाले की पाठ कथा ऐकू ऐकू, कुठं परिणाम आहे? त्यांना परिणाम नाही आणि सांगणाऱ्या नाम कळत नाही. पैसा त्यांचा संपत नाही आणि अधिकार त्यांचा तोंडातून ऐकल्या लोकांना अधिकार प्राप्त होत नाही. दोन्ही वाया गेले. चुकलं का? तिकडे नाही आणि त्यांच्या वाणीतून तुम्हाला कळेल का? त्याचं स्वरूप कोणी सांगायचं? सांगा ना. दिसतोय त्याचा खरं निराकार रूप आहे आणि ते कसं आहे तिथं बुद्धीला न्यायचं, स्वतःला स्वतः पाहायचं, आत्मरूप व्हायचं, आनंदात जगायचं, दुःखातून दुःखाला भस्म करायचं, आपल्या स्वरूपामध्ये थांबायचं, आत्मस्वरूप भोगायचं, उपाधीला त्यागायचं, वृत्तीला थांबवायचं आणि विकाराला संपवायचं, आकाराला सोडायचं, निराकारात सहज बुद्धीला आणायचं, त्याला अध्यात्म म्हणायचं. आंब्याचं झाड लावले, केशर आंब्याची बाग लावली, हापूसची बाग लावली, नुसते पान 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 आणि त्याला आंबे ग न गा आम्हाला आंबे. आम्हाला आंबेच न गा, आम्ही पाण्यासाठी लावले झाड. याच नाव कत्ता. पिझ्झा 10,000 आपण आंबे लागले नाही की पाणी घालून गेलीस की वाया तू. जाऊ द्या ना, पान आलं की सावली बस, मग त्या झाडाखाली सावलीत जाऊन वारे सावली. आंबा चांगला का सावली चांगली ग? आम्हाला सावली मिळते ना आंबा मिळतो. एका शब्दातून बुद्धीला जाग केलं, ज्ञान दे. त्या शब्दातून मन जाग झालं आणि तेव्हा ते प्रसन्न होत, शांत होत, निरामय होत आणि ते मन माऊली सोबत सतत राहत. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. मन देहासोबत येत, त्याचं नाव ज्ञान नाही, अज्ञान. देहासोबत तर आपण सतत आहेत की, एका जन्मात आहेत का? लाखो जन्मात आपण उपाली सोबत आहेत. पण ओवी वाचली आणि कळाली आणि अनुभवली आणि चित्तात थांबली, हृदयाला बांधली, तर त्या ओवीचा फल माऊलीचा स्पर्श होतो. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. त्याचं नाव ज्ञानेश्वर. म्हणून ज्ञानेश्वरी संजीवन आहे. एक ओवी, एक एक शब्द आत्मदान आहे. त्या शब्दातून स्वतःची स्वतःला जाण आहे. म्हणून आमची ज्ञानेश्वरी आमचं आत्मदान आहे. कुठल्या ग्रंथा सध्या हातात नाही, कुठलाच नाही, फक्त एक ज्ञानेश्वरी. काही वाटत पण नाही मला. तुम्हाला वाटत असेल तर वाटू दे, आम्हाला देणं नाही घेणं कशाच. किती वर्ष झाले ज्ञानेश्वरी दुसरं कोणता घो कळाला प्रकार भो बसा करे.
मी काहीच वाटत नाही. ज्ञानेश्वरीशिवाय दुसरा आपलं काही नाही. घेणे घेणे ज्ञान आणून ठेवलं देवाने पर्यंत आपला विषय. चला 170. डोळा प्रियाची भेटी आपल्या कुर्माची दिठी तैसी भूत मात्री रावटी मवाळते. मवाळ खूप प्रेमळ आहेत. कोण? त्याला ज्ञान झालं माझं, ज्यांना मला जाणलं, ज्या साधकानं मला प्राप्त करण्यासाठी बुद्धीला ह्या ज्ञानमय अवस्थेत आणलं. मवाळ आहेत ते, मृदू आहेत, शांत आहेत. जसं प्रियाला डोळ्याची भेटी होती आपल्या पावनात लगाची प्रिय लोकाची, मन अंतःकरण सुखावतं. डोळा पाहतो तर अंतःकरण शांत होते, प्रेम मनात तयार होते. पाहण्याचं काम डोळ्याचं आहे आणि प्रेम उत्पन्न होत हृदयात. केवढा मोठा, केवढा म्हणजे हे आज शब्दाचा पर्याय मांडला आहे. किती सुंदर आहे. अरे ची भेटी जेव्हा आपला आवडता समोर आला तर अंतःकरण सुखावतं, मन स्तब्ध बनतं. आपली मुलगी आली दारात, आई कशी होती, कारण माझा मुलगा आला, हृदय असं झालं. आला समोर, आई ये मोठा. एका शब्दानं आई सुखावती. एकच शब्द ऐकला तिनं, आई. आ म्हणजे आत्मा, ये म्हणजे ईश्वर आहे. आ ये आई म्हणजे प्रेमळ आहे, सुखरूप आहे, आनंद देते. मग म्हणता येत नाही, तिला आई म्हणायचं, कारण प्रेमाचं प्रतीक म्हणजे आई आहे. त्याच्यासारखं जगात बी काही नाही, काहीच नाही जगात. आनंद म्हणजेच आई. डोळा प्रियाची भेटे. कसं डोळ्याला प्रिय भेटले तर कसं अंतःकरण सुखावतं. माऊली बोलतात, त्यांना तर कोणी सुख देईल नाही, कोणीच नाही. तरी एवढं सुंदर बोलले. कस काय होती ना, त्यांची मावशी वगैरे होते देणारे, भजलिंग काका होते, बरेच 10-20 लोक. एक ब्राह्मणाचं होते, मोजके लोक होतात. पुढे का डोळा प्रियाची भेटी आपल्या कुर्माची दिठी. दिठी म्हणजे कासवाचं पिल्लू, कुर्म. त्या डोळा घातला पिल्ल्याकडे तिनं, तर तिला स्तनपान करायची गरज नसते. कासवाने पिल्ल्याकडे बघितले की ते पिल्ल्याचं पोट भरत. असं माऊलीनं कुर्मा डबल असते, ऐका. का पिल्या कुर्माची दिठी. कारण मला बोलल्या मायात आहे परवा की तो जास्त झालाय, खरं बाजूला गेले, फक्त दिखावा, खरं नाहीच, फक्त दिखावा. त्या दिखाव्याची दिठी तैसी. सिद्धांत भूत मात्री रहाटी मवाळते. हे जगामध्ये तो ज्ञानी वावरतो, हे सगळं भूत मात्र प्राण्याशी संबंध करतो, प्रेमानं. मवाळ खूप प्रेमानं वागतो. त्याचं बोलणं चांगलं, त्याचं वागणं चांगलं, त्याचं कुणाकडे गेलं भेटणं चांगलं. मवाळ असतो, कुणाला काहीतरी देतोच गेलं की वाऱ्यानं छानच बोलतो, शब्दाने शांतच करतो. तिथे गेले की बघून माणूस शांतच होतो. मवाळ ते भूत मात्रे. काय शब्द असतील माऊलीचे ज्ञानपा. खरंच 16 आणि 18 वर्षात जगाला एवढं दाब दिलं. 60 वर्ष होऊन आम्हाला भोग संपत नाही, अज्ञान संपत नाही, आणि 16 वर्षात समाधी द्या म्हणतात. ज्ञानपा ते जीवन काय असेल ते अगाध ज्ञान.
बघा कुठं आपण आणि ते कसे. म्हणूनच ज्ञानेश्वर सारखा ग्रंथ जगात नाही. असं ज्ञान नाही, कुठंच नाही. आहे बाकीकडे आहे, पण हे मांडणे ज्ञानोबा अवतार घेऊन कार्य फार मान. 16 वर्षात समाधी घेऊन आनंदीमध्ये संजीवन प्राण ज्योत घेऊन समाधीमध्ये समाधिस्थ. जगाच्या कल्याणासाठी दर्शनाला या, नतमस्तक व्हा, स्वतःच स्वरूप ओळखून घ्या. तो जे वांशील तो ते लाभो, असा आशीर्वाद दिला त्यांना. ज्याला जे पाहिजे ते मिळाली या आनंदीत. तुम्हाला मागच म्हणलं मला काही दुसरं आवडत नाही. एक पंढरपूर, एक आळंदी, भोवैकुंठ ते पिता आणि ती माता माऊली. मला दुसरीकडे भटकायचं बी आवडत नाही, सटकायचं बी आवडत नाही. काय विषयच नाही माझा तो, बिलकुल नाही. एवढं अमृत घेतल्यावर दुसरं काय राहील. ज्ञानेश्वरींचं एका 71 मवाळ होते. स्पर्शे अतिमृदू, मुखे घेता सुस्वादू, घ्राणासी सुगंधू, उजाळू अंगे. नाकानं वास घेतला कापराचा तर इतका भयानक वास असतो. त्याला बघितले की स्वच्छ सुंदर पांढरा शुभ्र असतो. पण इतका बी सुंदर कापूर खाता येतो का? नाही, डबल वाजते. स्पर्शे अतिमृदू, कापूर मऊ आहे. घ्राणासी सुगंध, उजाळू अंगे. त्याला पेटवलं की असा प्रकाश पडतो, उजाळू. इतका सुंदर कापूर आहे, पण बका खाता येतो का? नाही. बघा, तो आवडे तेवढा घेता, विरुद्ध जरी न होता, तरी उपमा येता कापूर के. तो आवडता तेवढा खाता आला असता गप्पा गप, पण ते खाता येत नाही, उपमा देता येत कापराची. तरी उपमा येता कापूर के, परी महाभूते पोटी वाही, देवीचे परमाणु माझी समाये, या विश्वानुसार होय गगन जैसे. खूप सुंदर पंचमहाभूताचं उदाहरण देऊ सिद्धांताला प्रकट केले. कसं केलं पहा. परी महाभूते पोटी वाही, आकाश सगळ्यात मोठे भूत आहे. त्याच्यामध्ये पाणी वाहते, वारं वाहते, अग्नी आहे त्याच्यात तयार होतो. पण सगळ्यात मोठं भूत आकाश, त्याला पोटात घेते सगळ्याला. पहिलं मोठं भूत आकाश, पोकळी. आणि ते आकाश एका एका कणामध्ये सुद्धा विराजमान आहे. अणु परमाणू मध्ये पण आकाश आहेच आहे. आकाश नाही असं कोणतंच काही स्थान नाही. सगळ्याला पोटात घेतो. अग्नी पण आकाशात पेटल्या जातो, पाणी पण आकाशात वाहतं, वारं पण निघडून जातं. एवढं मोठं आकाश अणुरेणू मध्ये पण समाविष्ट होत. एवढा मोठा परमात्मा सगळ्यामध्ये आधार बनतो. नाही, हीच अवस्था बदलत नाही. काहीच अज्ञानातून बुद्धीला बाहेर जाताच येत नाही. काय केलं मग आपण? जेव्हा भक्तीची परिसीमा होती तेव्हा ज्ञानाची सुरुवात होती. सतसंग हृदयात येतो आणि साधेची भेट होती आणि स्वरूपाची प्रतीती हृदयाला येते. तेच जीवन मुक्ती. काय बोले, अवस्था कशी बदलते आणि ती स्थिती कशी भोगता येते. आत्मस्थिती म्हणतात त्याला. देहस्थिती एका क्षणात जाती मोक्षाला आणि बुद्धी त्या आत्मस्थितीमध्ये विराजमान होती.
आणि त्या स्वरूपामध्ये बुद्धी स्थगित होते. ती मोक्षाची रीती हे सांगतात माऊली आमचे ज्ञानोबा तुकोबा. हे सांग काय कळत, काय कळत. तू आणि मी थांब की कथेतून बाहेर थांब एक येतात. कसं होईल तुझं शेवट कसा होईल? काय पसारा तुझा आहे का? काय नसतंय. चरक्यामध्ये ऊस घालून घालून चोथा झाला किती चोथा पोत्यात फेकला जातो. तसं तुझ्याकडून चोथा झाला तुझ्या शरीराचा की तुला फेकलं जातो कपड्यामध्ये. तुला कोणी विचारत नाही, कुत्र बी नाही. समजते का नाही? चोथा देहाला माणसं का म्हणतो, व्यवहारात का थांबतो, खोट्याला का बघतो, आसक्तीत का थांबतो आणि भगवंतापासून का लांब जातो? समजते काही? आमच्याली परमात्मा पासून हे केलं ते केलं, तिथं आलं तिथं गेले, इथं बसणार, तिथं गेली नित्ता आधी भिंगरीसारखी फिरती. आत्मचिंतन कर, मोक्षाचा मार्ग धर, तर तुझं कल्याण आहे. जन्म मर तुझ्या माग लागल्याचे भूतासारखं. जा मग, तुला कोण काढणार आहे? आता जर तुला निघता येत नाही तर तुला कुणी पुन्हा हात लावून तुला पशु पक्षात गेल्यावर तुला कुणीच काढत नाही. ज्ञानासारखं वैभव कुठंच नाही, ओवीसारखं फळ कशातच नाही, माऊलीसारखं संत कटूच नाही, जगात नाही. आणि हे भेटल्यावर आम्हाला काही लागत नाही. हे कळून घ्या, समजून घ्या अवस्था कुणाची काय. ती कळण वळण काही अधिकारच नाही ना. काही अधिकार संपलेला, चिंतन नाही, अधिकार नाही, मुक्त होण्याची तीव्र दशा नाही. काय म्हणून काय केलं जन्माला येऊन तू? बहिरंग सांग नको मला, अंतरंग बोल. अभ्यास करणं, मनाचा निग्रह करणं, साधू संतांची सेवा करणं, स्वरूपाचं दर्शन घेणं, भूमीचं भान घेणं, देहाचं भान जाणं, शब्दाचा भावार्थ हृदयात सहज येणं आणि स्वतःची ओळख स्वतःला होणं. त्याला आम्ही तीर्थयात्रा म्हणतो. आम्ही ज्ञान तीर्थात आहेत. कोणतं तीर्थ लागतं आम्हाला अजून? करोनी संसार वाव स्वरूपी अहंता ठाव गोवाया अध्याय 15. संसार जन्मभर मिथ्या केलं, स्वरूपी अहंता केली आमची. अध्यायामध्ये जीवाला ब्रह्मस्वरूप करून टाकलं आणि त्या लोकांचं वैभव, त्या लोकांची ज्ञानात लोकांची स्थितीचं वर्णन सुरू केलं. तो असा असतो, तो असा असतो, तो असा असतो. मृदूल ऐसा कुठं कळते ज्ञानेश्वरी? कुठं ज्ञानेश्वरी कळते? जप, शांतता नाही, चंचल बाई थांबतच नाही एका जागे. वळ 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 वाऱ्या कुठं थांबत असते का? कल्याण करा आधी, स्वतःची ओळख आधी करा, मग बाकीचं कुठं नाही. काय सांगू, एक मिनिट हा. प्रेमाभूते पोटी वाहे देवीचे परमाणू माझी समाये. ती पोकळी आकाश महाभूताला पोटात वाहून ठेवत, वाहून घेत, सांभाळत. आणि ते आकाश अणुपरमाणू मध्ये पण समाविष्ट असत. कळाला का? आकाश माते कळत.
या विश्वानुसार भोवे गगन जैसे. जेवढं विश्व आहे तेवढं आकाश बनतंय. रशिया घ्या की अमेरिका घ्या की लंडन घ्या की फ्रान्स घ्या का इटली घ्या की बँकॉक घ्या. काल मला कोण म्हणलं, सुनील माझं. जे जगाचे निजीवे प्राणी त्या नाव म्हणे मार्दव मी, त्या नाव म्हणे मार्दव मी. त्याला मार्दव म्हटले मी. हे ज्ञानी लोकांचं लक्षण आहे. ज्ञानी लोकांचं एक एक हे वर्णन आहे. कसा असतो तू सांगा ना देवा. सांगतो अर्जुना. काय सांगू ऐसे जिणे. असे ज्ञानी लोक कसे जगतात काय काय सांगू रे. बोला देवा. जे जगाचे निजीव प्राणी, सगळ्या जगाचा तोच जीव, सगळ्या जीवाचा तोच प्राणी, तो ज्ञानी. त्याला मार्दव म्हटलंय मी. जगाचे निजीव प्राणी, सगळ्या जगाचा जीव तोच आहे, प्राण तोच आहे. मार्दव तो, मृदू तो, सुगंध तो, प्रेमळ तो, आनंद म्हणजेच तो. त्याला मार्दव म्हटले वेदात. असा ज्ञानी माझा. कळतं का सांगा बरं. कोण कोण आहे पारायण. जे जगाचे निजीव प्राणी त्या नाव म्हणे मार्दव मी. काय सांगू त्या लोकांचं वर्णन. त्याला मार्दव नाव दिले. हे ज्ञानी असण्याचे गुणाचं वर्णन सांगतोय अर्जुना. तो जगाचा जीव आणि प्राण असतो. तो सगळ्यामध्ये व्यापक रूपाने प्रगट असतो. तो सगळ्यामध्ये अभिन्न रूपाने असतो. खूप काय सांगता येते तुमच्या पशी कवर बसू. आता पराजय राजा जैसा कदर्ती लाजा, कामानिया निस्तेजा निकृष्टास्तव. अर्जुना एक उदाहरण सांगू. एका राजाचा युद्धात पराजय झाला. किती अपमान वाटतो रे. हो देवा. जैसा कदर्दीत लाजा. त्याला खूप काय म्हणतो, त्याला खूप लाज, अपमानित होतो. लाज वाटते त्यालाच. कदर्दीत निकृष्ट बनतो. कामानिया निस्तेजा निकृष्टास्तव. निस्तेज होतो आणि निकृष्ट बनतो. त्याला श्रेष्ठपणा त्याला कुणी म्हणत नाही, कारण त्याचा पराजय झालाय ना, म्हणून तो निकृष्ट ठरला. आता पुढं. नाना चांडाळ मंदिराशी मदिराशी, अवचटे आलिया संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तमातया. उत्तम संन्यासी. असं नाही बरं का, नाही काही बी नाव घेतात कुणाचे. उत्तम संन्यासी म्हटले ज्याने सगळ्या जगाचा, भोगाचा, पैशाचा, धनाचा परित्याग केला. तो आपल्या आपल्या कल्याणासाठी अरण्यात राहून झोपडीमध्ये भिक्षा मागून खातो. संग्रह नाही, धनाचा संग्रह नाही, पैशाचा नाही, जगाचा नाही, मानाचा नाही, कशाचाच नाही. असा उत्तम संन्यासी. निकृष्ट म्हणजे नीच जातीच्या घरी जेवायला गेला. त्याला माहितच नाही नी खालच्या जातीचा आहे, आणि त्यानं खाल्ल्यावर कळालं असा आहे. त्याला मेल्यासारखं वाटलं. मी एवढा उंच श्रेष्ठ आणि यांचं खाल्लं मी अन्न. त्याला खूप त्रास झाला. म्हणाला ऐका, मग लाज होय जैसी उत्तमातया. उत्तम श्रेष्ठ आहे अशाच अन्न का मी खाऊ. त्याला पुन्हा मला माहित नव्हतं, मी आलो यांच्या घरला, यांचं अन्न खाल्लं. माऊलीची ओवी आमची नाहीये, इथे दोष कोणीच काढू शकत नाही. वर्ण आश्रमाचं पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्वतःचा शांतपणा चालवणं नाही. मी असं करतो तुम्ही बी करा. तुम्ही नंगा नाच करता आम्ही करायचं का. अरे दांडा. आम्हाला मोक्ष प्राप्त करायचा आहे. आमचं जीवन सार्थकी लावायचंय. आमची तपस्या आतापर्यंत चालू आहे ती बंद कोणी नाही करायची. उत्तमातया क्षत्रियारणी पळवून जाय, ते कोण साजे लाजिरवाणे, कावधवे पाचरणे महासतीये. ही अवस्था कशी निकृष्ट आहे. ज्ञान सोडून अज्ञानात राहणारे लोक, त्यांचं वर्णन सांगितले. हे सगळ्यासाठीच आहे, एकासाठी नाहीये. सांगा सगळ्यासाठी का एकासाठी. वैधव्य स्वीकारताना प्राण
प्राण गेल्यासारखा कष्ट सहन होते, तिला करावे लागते. तसं अज्ञान तसेच राहणारे ज्ञानाला सोडून राहिल्यानंतर असे कष्ट सहन करावे लागते. तो पण इतकी नीच दशाखाली येणं म्हणजे ही अवस्था आहे. हा त्रास भोगावा लागतो जर आपलं स्वरूप आपण सोडून दिलं तर, आपण देहभावामध्ये अडकलो तर, आपलं कल्याण झालं नाही तर. समजते का काय? ओवी कळावी. किती उदाहरण देऊन सांगितले, पटवून 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 शब्द घटवून घटवून सांगितले. तुला कळत आहे आता? ऐका मागलच माऊलीने सांगितले पण का की काय कळत बाहेर काढायचं हे कर्तव्य असतं हे व्यासपीठाचं आमचं. आम्ही तुम्हाला वट सोडून खाली आले नाही, 10-5 वाक्य निघाले असते. तुम्हाला म्हणले का मला अजून काय बोलता येतं? कवर बस बोलला अजून येतं. कर्तव्यच आहे ना. मांडीवर बाळ असतं, आई पडू देत नाही, त्याला धरूनच काम करते ना. कसं साधक आमच्या सोबत आहे, त्याला धरूनच त्यांचा उद्धार करावा लागतो ना. माऊली म्हणता ना मला, काय सुंदर बाई खरंच. व्यासपीठावर तर करावंच लागतं, नाही तर बसायचं नाही. मग घ्यायची नाही आता ज्ञानेश्वरी नाही. हे कष्ट, हे सांगणं, त्यासाठी जगणं हे आमचा प्राण आहे, आमचं जीवन आहे. ज्ञानेश्वरीचा ओवी शब्द साधकाच्या हृदयामध्ये बसून त्यांचं आत्मकल्याण करून देणं सगळ्या जगात महान शक्ती आहे. याच्यापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही. चला बोला भाभी. आणि आता काय भेटायला ऐकायला आज काय कळलं, ओवी कशी लागल की तुम्हाला आतुरता असती. मग तुम्हाला हे बुद्धीला दिलं की तुमची बुद्धी शांत होती आणि ओवी तुमच्या हृदयात येते आणि तुमची ओळख तुम्हाला होती. सांगा संपलं. क्षत्रिय वैधवे पाचरणे महासतीये रूपसा उदयले कुष्ट. रूपवान बाई तिला कोड आला. रूपसा उदयले कुष्ठ संभविता कुटीचे बोध. एखादा आयुष्यात कधी वाईट वागला नाही, संभावित आहे, खूप श्रेष्ठ आहे, आणि त्याला काहीतरी कलंक लागला, लेकराकडून, नात्याकडून, घराकडून किती त्रास होत असतो त्याच्या मनाला, भयानक. संभाविता कुटीचे बोट, वाईट कलंक लागला, खूप भयानक त्रास होतो त्याला. तया लाजा प्राणा संकट, त्याला प्राण गेल्यासारखं संकट वाटते, त्याला खूप मोठं संकट वाटतं अशा लोकांना. होय जैसे एखाद्याला खूप त्यानं शिष्टाचार उत्तम वागला आणि त्याला कुणाकडून, घराकडून, नात्याकडून कलंक लागला, त्याला प्राण गेल्यासारखं दुःख होत. मी किती सज्जन, माझ्या आयुष्यामध्ये कधीच काही वाईट वागलो नाही आणि मला ह्यांचं म्हणून द्यावं लागलं. आपा मेलेलं बरं. प्राण संकट म्हटले. तुम्हाला बाकीच्याला काय करणार? ज्याला हा त्रास होतो त्याला कळतंय. लाज वाटते, अशा नात्याची लाज वाटते. त्यांना काय नसते. तैसे अवटहातपणे. अर्जुना, जसं असं प्राण दिल्यासारखं वाटतं ना, तसं ज्ञानी लोकाला 3.5 हातामध्ये येणं, पुन्हा पुन्हा जन्मनं, अवटहात जिने. ऐका, अवटहातपणे जे शव होऊन जिने. शव म्हणजे मड होत ना, शव का नाही, होऊन जिने. उपजो मरणी नावा नावा. जन्मायचं, मरायचं, बदलून नाव घ्यायचं. आता छाया नाव, पुन्हा कुसुम नाव, पुन्हा मंगल नाव. नावा नावा, नवीन नवीन नाव घ्यायचे, उपजो मारायचं. आणि मी किती छान मुंडुलायचं लोका पुढं, लई घाणीर दिसतो, खाली बस. स्वतःला छान समजती. मी असा संसार केला, कोणाला सांगते का तू? आणि काय स्वतःला मिरवत घरामध्ये टुन 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 टुन. 4 भिंतीच्या बाहेर तुला अक्कल नाही. तुला
तुझे श्वास कसे वाया गेले तुला कळत नाही, तुझा विश्वास देहावर आहे तुला समजत नाही, तुझी बुद्धी त्या संसारात कुजलून गेली तुला माहित नाही, तुझ्या स्वरूपाची तुला जाणीव नाही. आणि काय म्हणा डुलती ग घरात साड्या रेशमी घालू घालू नाचती. येण्याचा बाजार सगळा स्वतःला समजती शान एवढी कुठली. ये नाही इकडे ज्ञानात कळत तुझी काय अवकात. हातपणे ते 3.5 हाताला देहाला माझं म्हणायचं. बरं चलू दे. जे शव होऊन जिने, शव म्हणजे मड, शव होऊन जिने उपजो मरणे नावा नावा. नवीन नाव घ्यायची, जन्मायचं मरायचं नवीन नाव घ्यायचं, पुन्हा त्याच्या आत्मीतेत जायचं आणि डोलायचं त्या घरामध्ये. आणि माझं घर आणि मी. अहो माय कवा जाग होशील ग बाई. नावा नावा हे लोक वाचत कुणाला ज्ञानेश्वरी मध्ये बाबी. लोकाला ते गर्भ मेद मुसे. मेद म्हणजे मांस. गर्भात जायचं, त्या मांसाच्या उपाधीला माझं म्हणायचं. त्या मुशीत टाकतं, त्या प्राणाला त्या मनाला बुद्धीला त्या मुशीत टाकून हे हे घडवला. चिमणीचा, कावळ्याचा, डुकराचा, कुत्र्याचा त्याला मूस म्हणतात. सोन्याची मूस असते ना आकाराची, त्याचं पाणी करून टाकतात, त्या दागिना बाहेर काढतात. तसं हे मूस रक्त मांस मज्जा हड्डी त्या मुशीत टाकलं तुला आणि त्याला माझं म्हणती आणि डुलती घरामध्ये पुन्हा. आणि माझ्याशिवाय माझं मी आहे तर घर आहे. एकदा वर जाऊन बघ बरं घर राहतं काय होते. एक ढगा जाऊन एकदा ये खाली वरून बघ. हो माऊली. त्यांच्याशिवाय ते गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे मिलीला का सांगा आता. मूत्र आणि रस नाना रस आहेत ना. कडू आंबट हे ते गोड खारट पोटात टाकतो की आपण. आणि त्याच्यामध्ये ही मूस, त्यामध्ये काय काय रक्त आहे, मूत्र आहे आणि रस आहे. आणि त्याला माणसं आणि त्याला मध्ये ते दागिने घालायला घालावं असल्यावर लक्ष्मीची केली. कशासाठी एवढं मरायचं त्याला. याच्यासाठी मरावं कळतच नाही वळत नाही. येण्याचा बाजार सगळा. देहाला माझं म्हणतो, देहालाच मी म्हणतो किती ते देह घाण आहे. सगळं मूत्रण रसन किती काय त्याच्यात सगळं मेद पडले त्याला. त्यालाच माझं माझं त्याच्यासाठी वाढायचं, त्याच्यासाठी रडायचं, त्याच्यासाठी त्याला सजवायचं आणि त्याला नटवायचं. त्याला सजवायचं नटवायचं दाखवायचं काय सगळं त्याच आहे. आवडंबर करू दे त्यांचं भाग्य त्या चांगल्या त्यांच्यापाशी आहे. करू दे ना बेटा. लक्ष्मीचं रूप घालू दे त्याच्यात वाद नाही. घालावं स्त्रियांना असल्यावर स्त्री धन आहे. फक्त आपलं स्वरूप ओळखून करावं काय करायचं करावं. बाकीचं काय कशात काय पडले सांग ना तू. हे बघ पुढचं ऐक आता. रक्त मूत्र रसे उतीव होऊन असे ते लाजीरवाणी. हे सगळ्याचा साठा मिळून हे बनले. हे लाज वाटत नाही. हिजीनं लाजरवान नाही. हो माऊली खरंच आहे. त्याचं सगळं करावं पण त्याचा उपयोग करून घ्यावा ना. बस दुसरं काय. त्याला योग्य जागी न्यावं, त्याच्याकडून आपलं कार्य साध्य करून घ्यावं. आपली प्राप्ती त्याच्याकडून करून घ्यायची. ते पण महत्वाचंच आहे. तसं असलं तर ते किती अनमोल आहे. हा देह सुद्धा अनमोलच आहे. हे बहुआसो देहपणे नाम रूपासी येणे. हे असो देहपणे तो आत्मस्वरूप आहे. आणि तो देहपणे मला जगा तो रूपाने आला. तो देहरूप झाला. तो आत्मरूप आहे. जीव तर माझा अंश आहे. जीव माझा स्वरूप आहे. त्याचा मला संबंध आहे. आणि तो देहपणाने वागायला, दुःख भोगायला, कर्माला धरायला, मी करायला, सुख दुःख भोगायला, जन्माला मरायला, आईच्या गर्भात चढायला. हे लाजीरवान नाही अर्जुना. हो देवा लाजीरवान नाही काही आहे देवा. किती सावध केले बाप. आपली बुद्धी आपले श्वास लोकांसाठी नाही खर्चायचे, आपल्यासाठी जपून ठेवायचे. मी आत्ता बोलत नाही तुम्हाला. आम्ही आधीपासूनच हे केले. आम्हाला संत आता म्हणून नाही की आम्ही श्रेष्ठ आधीच मानले.
आम्ही का जगलो, ग्रंथाला का जीव दिला, आत्मचिंतन का केलं, वेळाचे 5-5 पाठ का घडले आमच्याकडनं, की पुढची अवस्था अशी यायची होती, जगाला काहीतरी कारण होणार होत, म्हणून तिथे गुरुजीने बोलवलं आम्हाला. आम्ही जाणारे पण नाही बेटा, कधी प्राणी त्यांनी दिले नाही ते संसाराला, नाही कधीच नाही. आणि तेच बोललं जातं काहीतरी जास्त वेळ संसार घालू नका, वट्ट्यापाशी राहू नका. हे शास्त्र तुमच्यासाठी सांगते, आमचं काय, आम्हाला काय त्याच्यातून काय भेटणार पण नाही. मी वटावटात कसं म्हणती, ही चमच्यात कसं म्हणती, अरे मातीत चालला ना बापा तू बी. 1 मिनिट तुला हातात घेता नाही, तुझ्या ज्ञानेश्वर नाही बोलतोय तुम्ही कसं वागून दाखवा, घ्या बरं हातात गीता, बोला, मला काही वाटत नाही त्याचा. मी देह नाही तर मला काय त्रास होणार त्याचा. पण तुझी अधोगती असताना जे भगवंताकडे आहेत त्यांना बोलणं म्हणजे महापाप आहे ना, वज्रपाप आहे. स्वतःला काही कळत नाही, लोकांचं ते होत नाही, पोटामध्ये तोडत कसतरी होत ते. लोखंडाची सोन्याची बराबरी होईल का? लोखंडाला सोनं आवडेल का तरी? मी म्हणतो मी काळ कोर आहे, चमचम, आणि मी ते चमकत नाही, मग त्याला चमकणारं सोनं लोखंडाला कसं सण होईल? त्यांना आवडतं मग लोखंड आहे की नाही. लोकांचं आयुष्य बरबाद. वारे बाप्पा, सखीचा लाल कसा झाला पहिला कोणाला माहित, देवाला माहित. चला परमार्थाला कधीच नाव ठेवू नये. योगदाने हजार दाखवू ना त्याची टिंगण. रामा, अरे हातात गीता आहे का तुझ्या, कधी मुखात नाम आहे का, संताचं दर्शन आहे का? काहीच नाही, उगं दाखवायसाठी करायचं जगाला काहीतरी. अरे शेवटी हिशोब द्यावं लागते बाप्पा, त्याचा विचार कर. हे बहु असे देहपणे ना मृत्पासे येणे, नाही गादा दिरवाणी तयाने. अर्जुना, त्या देहामध्ये पुन्हा यायचं, पुन्हा नामरूपाला चिटकायचं. माझं नाव हे माझं रूप आहे, मी किती गोरी आहे, मी किती छान दिसते, बरं आहे. भिंतीला खळ्या ठोकून ते वॉल पीस लावून टाका त्या बाईला, त्या घरामध्ये बघायला लावायचं. लोकांना नुसतं बघायचं, येणार पोटभर ते बघू येणार. नामरूपाशी मी किती गोरी पाने लावून टाक भिंतीला वॉल पीस. नामरूपाशी नाही गाला जिरवाणी तया गुणी. किती लाज वाटणे, मेल्यासारखा अपमान आहे हा सगळा. हे बहु असो देहपणे ऐशी या अवकळा, या अवकळा रे किती रुपयाला सांगू अर्जुना. ऐशी सिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निगुसा गोडा. अरे बाप्पा, ऐका, ऐसिया अवकळा जो निर्लज्ज पुरुष आहे का, त्याला निगुडामध्ये निगुसा. घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निगुसा गोड. निर्मळ अंतःकरणाच्या माणसाला त्याची लाज वाटते, आणि निर्लज्ज माणसाला हे सगळं आवडतं. बघा, दोन भाग केले का. अशा माणसाला लाज वाटते संभावित लोकांना, आणि निगुसा त्या निर्लज्ज माणसाला हेच आवडतं. गेले का नाही एका भावी 2 भाग. त्याला बोला ना, रसेवर ज्ञान देव तुकारा सायकडिया तैसे प्राण जये कर्मेंद्रिया कुंटे गती. उद्या सांगते, निरूपण करावं लागतं याचं. ती मावळली आधी न करू, सरे किरणाचा पसरू, तैसा मनोजये प्रचारू बुद्धींद्रियांचा. एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिय क्षमे, तेज पल्लवर्मे येणे होय. तेज क्षमागती शौच मद्रोहो नातिमानिता, भवन्ति संपदी मयि दैवी माविजातस्य भारत.
आता ईश्वर प्राप्ती नाही प्रगता ज्ञान योगी दिवशी आशी अंगी उनी मनोगी ओखटे मरणाईसे तेही आले अग्नी प्रवेशे परिप्राण उत्तरेशे न गणिची सती तेसे आत्मनाथाची आठे लावणी विशेषाची बांधे धावो आवकडे पानदी शून्याची 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 हा सिद्धांत योगी तुम्हाला निवांत सांगते. तुमचा बराच वेळ घेतून ह्या बोलवते.